Zee 24 तास एक पाऊल पुढे। वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेल्या अजित पवारांनी कराडमध्ये गांधीगिरी सुरू केली आहे। सामाजिक जीवनात जे काही घडलं त्याचं प्रायश्चित्त करणार असल्याचं दादांनी सांगितलंय। कराडमध्ये ते दाखल झाले आहेत। यशवंतरावांच्या समाधीस्थळी अजितदादा आज दिवसभर थांबणार असल्याची माहिती आहे। वादग्रस्त वक्तव्यानंतर अजितदादांनी आता आत्मक्लेश सुरू केलाय। अजितदादांची गांधीगिरी कराडमधली आपण बघतोय। यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास अजितदादा दाखल झाले। आपल्या जवळच्या लोकांना याबाबत माहिती नव्हती। आपण अचानक हा निर्णय घेतला। आपल्याला असं वाटलं की जो काम करतो तोच चुकतो आणि आतापर्यंत आपल्या हातून ज्या चुका झाल्या त्याचं प्रायश्चित्त करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत। यापुढच्या काळात देखील आपण जबाबदारीने वागणार आहोत। अशा चुका पुन्हा होणार नाही याची काळजी घेणार आहोत असं अजितदादांनी म्हटलेलं आहे। पाहूयात अजितदादांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली। आतापर्यंत मी इथं बसलो हे कुणालाही ही जवळ बसलेली त्यांनाही कुणाला माहिती नव्हतं की मी किती वेळ बसणार आहे काय बसणार आहे। असं मत आहे जो काम करतो तोच चुकतो त्या ठिकाणी। परंतु चुकलं तर त्याचं कुठेतरी आपण आपलंच प्रायश्चित्त घ्यावं आणि त्या ठिकाणी ते सगळा त्यांचा काळ डोळ्यासमोर आठवून आपण इथून पुढच्या काळामध्ये अधिक जबाबदारीनं अधिक शब्दांचा वापर करत असताना तो व्यवस्थितपणे करणं ह्या सगळ्या बाबी माझा हेतू काही नाही। माझ्या मनाला वाटलं म्हणून मी केलेलं आहे। आत्मशुद्धी मी कुठला राजकीय स्वार्थाकरता किंवा काही केलं नाही। तसं जर करायचं असतं तर मी आधीच प्रेस कॉन्फरन्स घेतली असती, सगळ्याला सांगितलं असतं। तसलं काहीच मला करायचं नाही। माझ्या स्वतःच्या मला कुठंतरी ते मन हे होत होतं। अजितदादांची प्रतिक्रिया आपण आत्ताच ऐकली। माझ्या मनाला वाटलं म्हणून मी या ठिकाणी आलो, प्रायश्चित्त करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि या मागे कुठलाही पब्लिसिटी स्टंट नाही असं अजितदादांनी म्हटलंय। आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आहेत। राजू शेट्टीजी, तुम्ही अजितदादांच्या या पवित्र्याला नेमकं काय म्हणाल? ही सरळ नौटंकी आहे, याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे। आत्मक्लेश म्हणजे काय? पण आत्मक्लेश करायचं तर भर उन्हामध्ये किमान एक दिवस तरी बसा म्हणावं यशवंतरावांच्या पायाजवळ, मंडप मारायचा, सावलीत बसायचा आणि आत्मक्लेश करतो म्हणायचं, याला काही अर्थ नाही। खरं तर सिंचनाचं पाणी इतरत्र वळवल्यामुळं सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जलाशयातलं पाणी, ज्या पाण्यावर शेतकऱ्यांचा अधिकार होता ते पाणी उच्चाधिकार समिती, ज्याच्यावर अजित पवारांचा पूर्णपणे प्रभाव आहे, त्या समितीनं पाणी उद्योगधंद्याला वळवल्यामुळं आज दुष्काळातली जास्त झळ शेतकऱ्यांना बसते, सर्वसामान्यांना बसते आणि अशा वेळी भलेही चुकीच्या पद्धतीनं असून पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांची ज्यांनी जी कुचेष्टा केली आहे ती कुचेष्टा अशा पद्धतीनं आत्मक्लेशानं भरून निघणार नाही। महाराष्ट्रातला शेतकरी हा दुखावलेला आहे, तहानलेला शेतकरी दुखावलेला आहे। खरं तर आत्मक्लेश करायचा होता तर मंत्रिपदाची झूल पहिल्यांदा फेकून द्यायला पाहिजे होती आणि मग आत्मक्लेश केला असता तर खरोखरच यांना पश्चाताप झालाय असं वाटलं असतं। हे एक दिवस कुठेतरी बसायचं यशवंतरावांच्या पुतळ्याजवळ आणि उद्या आणि पुन्हा मंत्रालयात बसायचं आणि उरलेलं पाणी सुद्धा उद्योगपतींच्या आणि इतरांच्या लहरीवर इतरत्र वळवायचं आणि शेतकऱ्यांना पाण्यासाठी तडफडत ठेवायचं। सिंचनामध्ये जो घोटाळा झाला, जी अनियमितता झाली, ठेकेदारांना पोचण्यासाठी जे राजू शेट्टी, एक आणखी एक छोटासा प्रश्न असा आहे की आपण अजितदादांचा राजकीय प्रवास पाहिलेला आहे। यापूर्वी देखील त्यांच्या हातून बऱ्याच चुका झाल्या असतील किंवा झालेल्या आहेत, आपण बघितलेल्या आहेत। टगेगिरीची भाषा असेल किंवा आणखी काही चुका असतील, यावेळीच त्यांना का नेमकी उपरती झाली असं आपल्याला वाटतं? काय नेमका तुम्ही यात राजकीय संदर्भ बघताय? नाही, याच्यामध्ये हा केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रकार आहे। त्यांच्या लक्षात आलंय की आता आपल्या बाजूने कुणीही सहानुभूतीनं बोलत नाही। त्यांच्या भोवती मुजरे घालत फिरणारे ठेकेदार सुद्धा 4 हात लांबच राहायला लागलेले आहेत आणि अशा वेळी पुन्हा जर आपण केंद्रस्थानी यायचं असेल, लोकांची सहानुभूती मिळून परत आपल्याला लोकांच्या मनामध्ये जो रोष आहे तो कमी करायचा असेल तर असं काहीतरी करावं असं वाटतं, परंतु हा सुद्धा त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही। धन्यवाद राजू शेट्टी। राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार, त्यांनी अजितदादांच्या या गांधीगिरीला नौटंकी असं म्हटलंय आणि जर एवढंच आत्मक्लेश करायचा असेल तर आधी मंत्रिपदाची झूल उतरवा
सिंचनाचं पाणी उद्योगाकडे वळवण्यापेक्षा शेतकऱ्यांना द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला हा अजितदादांचा केविलवाणा प्रयत्न आहे असं देखील राजू शेट्टी म्हणाले आहेत. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे, त्यांच्याशी आपण बोलूया. दीपक, अजितदादांनी जो काही आज पवित्रा घेतलाय आत्मक्लेश करण्यासाठी, प्रायश्चित्त करण्यासाठी ते कराडमध्ये पोहोचलेत, काय सांगाल? पंकज, अजितदादांनी जे वक्तव्य केलं त्याच्यानंतर ज्या प्रकारे अजितदादा अडचणीत आलेले आहेत, मग ते सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो, विरोधी पक्षाने तर या मुद्द्यावरती अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी अजूनही लावून धरलेली आहे. मागील आठवड्यात 3 दिवस विधानसभेचं कामकाज विरोधकांनी चालू दिलं नव्हतं आणि पुन्हा एकदा जे भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस त्यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे की आम्ही अजितदादांचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्पा बसणार नाही. म्हणजे विरोधकांकडनं अजितदादांची प्रचंड कोंडी झालेली आहे आणि सत्ताधारी पक्ष सुद्धा, राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा बचाव करताना अनेक अडचणी समोर येतात. कारण दादांचं वक्तव्य जो होतं ते एवढं गंभीर वक्तव्य होतं. झी 24 तास, एक पाऊल पुढे.